या कार्यक्रमास उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक, माझे गुरु आणि आपल्या सर्वांच्या पाटण तालुक्याचा आणि सातारा जिल्ह्याचा बहुमान माननीय भरत पाटील यांचं मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमास जे आपण उपस्थित राहिलाय त्यांचंही स्वागत करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक दुर्लभ असा योग माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो योग असा आहे की माझ्या मार्गदर्शकाच्या उपस्थितीमध्ये माझ्या कार्याचा गौरव करा। भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज आणि भारतीय जनता पार्टीचा एक कणखर कार्यकर्ता, तुम्हाला जरी माहित नसेल की हा व्यक्ती एका फार मोठ्या पदावर विराजमान झालाय, जरा दंगा कमी करा, आपापसाची कुजबूज बंद करा। माननीय भरत पाटील हे पाटण तालुक्यामधील महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नंतरचं एक थोर व्यक्तिमत्व आहे की ज्याची निवड माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी स्वतः AICच्या कमिटीतून नॅशनल मिनरल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेवर केलेली आहे आणि या संस्थेचा फारसा संबंध किंवा माहिती आपल्याला नसते। ही संस्था काय आहे की राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ हे भारत सरकारच्या ज्या 9 कंपन्या आहेत, ह्या 9 कंपन्यांपैकी म्हणजे नवरत्न कंपनी आहे, या 9 रत्न कंपन्यांपैकी 5 नंबरची कंपनी आहे आणि या कंपनीचा कार्यभार पूर्ण जगामध्ये चालतो। आपण गाण्यामध्ये ऐकलं असेल हिरा नको पन्ना नको, हिंदीतली वाक्य। तर हे पन्ना काय आहे तर पन्ना हे हिऱ्यांच्या खाणीचं ठिकाण आहे। ही हिऱ्याची खाण NMDCच्या अखत्यारीत येते। ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याच्या खाणी ह्या NMDCच्या अखत्यारीत येतात। रेअर अर्थ मिनरल्स नावाची एक बातमी आली की मोठा साठा भारतामध्ये सापडला, आता चायनावर आपल्याला आधारित राहायची गरज नाही। ते रेअर मिनरल्स सुद्धा ज्या कंपनीच्या अखत्यारीत येतं ती कंपनी आणि त्या कंपनीचे डायरेक्टर भरत पाटील झाले। वार्षिक 33,000 कोटीचा नफा केंद्र सरकारला देणारी कंपनी, वार्षिक 66,000 कोटीचा टर्नओव्हर करणारी कंपनी, या कंपनीचं संचालक राज्यमंत्री दर्जाचं प्राप्त असणारं पद हे माननीय भरत पाटील यांना मिळालेलं आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून ज्यांनी 20,000 कोटी रुपयाचा ज्यांना सोशल रिफॉर्म फंड वाटायचा आहे त्या कंपनीचे नाना अध्यक्ष आहेत। त्याचा अर्थ काय की कराड तालुका असेल, पाटण तालुका असेल किंवा सातारा जिल्हा असेल, या सातारा जिल्ह्याचं भूषणावह व्यक्तिमत्व माननीय नामदार भरत पाटील आहेत आणि नामदार भरत पाटलांचा आज तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं सत्कार आयोजित केलाय म्हणून मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। आता राहिला प्रश्न दुसरा की याच यशवंतराव चव्हाण फाउंडेशननं माझ्या कामाची दखल घेऊन मला सामाजिक क्षेत्रात पुरस्कार जाहीर केला। वस्तुस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण फाउंडेशन या संस्थेविषयी मला कोणत्याही प्रकारची माहिती जोपर्यंत मला पत्र येत होतं तोपर्यंत नव्हती। म्हणजे या यशवंतराव चव्हाण फाउंडेशन या संस्थेचं समाजातील तळागाळामध्ये काम करणाऱ्या बारीक व्यक्तिमत्वाविषयी किती बारीक बारीक लक्ष आहे, त्यांची माहिती ते कलेक्ट करतायत, ते टुगेदर करतायत आणि अशा लोकांची मनोकामना त्यांचे हात बळकट करण्याचं काम या यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या संस्थेच्या माध्यमातून चाललंय। मला सामाजिक क्षेत्राचा पुरस्कार मिळाला असेल माझी माहिती आपल्या सर्वांना नाही। माझं नाव आहे ॲडव्होकेट महादेव दिनकर साळुंखे, मी एका शेतकरी कुटुंबातून येतो। मी तासोडे टोल नाक्यासारख्या ठिकाणी वराडे नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहतो। मला कोणताही मोठा राजकीय आणि राजकीय
किंवा सामाजिक इतिहास नाही, भूगोल नाही, मला काहीच नाही, फक्त मी भरत पाटील या व्यक्तीच्या संपर्कात आलो आणि माझ्या आयुष्याची संपूर्ण जडणघडण या व्यक्तीमुळे झाली. आणि समाजामध्ये काम करत असताना संवेदनशीलता किती जागृत पाहिजे, हा समाज जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं नीटनेटक्या पद्धतीनं चालवायचा असेल, जर यापूर्वी इथं असणाऱ्या व्यक्त्यांनी की जे प्रेसमध्ये काम करतायत, जे मीडियामध्ये काम करतायत, त्यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. मीडियामध्ये काम करणं किंवा समाज क्षेत्रामध्ये काम करणं हे कोणत्याही पद्धतीचं आर्थिक उन्नतीचं किंवा आर्थिक अर्जनाचं काम नसतं. हे फक्त संवेदनशीलता जागृत ठेवून समाजासाठी आपले सातत्यानं हात कामी लावणं याच्यासाठीचं काम चाललेलं असतं. मग हे दोन सामाजिक काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, या सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेतली पाहिजे. भविष्यामध्ये हा समाज टिकला पाहिजे, त्याच्यातील संवेदनशीलता टिकली पाहिजे. मग हे काम करण्याकरता आपल्याला हे जे समाजामध्ये जे काम करतात यांना कुठेतरी घोषणावं केलं पाहिजे. या उद्देशानं ही संस्था काम करते. माझ्यासाठी हा पुरस्कार हा फार मोठी गोष्ट आहे, परंतु रोज समाज जीवनामध्ये अनेक अडचणी या शेतकरी वर्गाला येतात, या कामगार वर्गाला येतात. तशाच अडचणी या IT क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा येतात. तशाच अडचणी शासकीय वर्गात काम करणारे त्यांना सुद्धा येतात. आणि सामाजिक अडचणी, या सामाजिक अडचणींचं केंद्रबिंदू, ही सामाजिक अडचण सोडवण्याचं काम ज्यांच्याकडनं होतं त्याला आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणतो. आणि ह्या सामाजिक कार्यकर्त्याला संवेदनशील आणि जागृत ठेवणारे ह्या संस्था आहेत. मित्रांनो, सामाजिक काम करणं खूप खूप कठीण काम आहे आणि जीवावर बेतणारं सुद्धा आहे. तुम्हाला छोटंसं उदाहरण मी सांगेन की स्वच्छ नगरपालिका म्हणून आमच्या नगरपालिकेला तिसरा, म्हणजे कराड नगरपालिकेला तिसऱ्यांदा बहुमान मिळाला. त्याच नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमचं प्रांत ऑफिस आहे आणि या प्रांत ऑफिस मध्ये एका रूम मध्ये इतकी भयानक कचऱ्याची अवस्था झालेली होती, त्याच्यावर बोलायला कोण तयार नाही. त्याचे मी 2 फोटो काढले होते. ते कुठल्याही सोशल माध्यमावर टाकण्यापूर्वी तिथल्या प्रांतांना ते व्हॉट्सअपला पर्सनल टाकले आणि मला त्यांनी रिप्लाय केला की साहेब एक 10 मिनिटांना तुम्ही तिथे येऊन जावा. तर 10 मिनिटांना ती सगळं स्वच्छता होतं. म्हणजे आपण हा जो प्रश्न आहे एकदम छोटा आहे, फार मोठा येणं फरक पडणार नाही, परंतु ही समाजाची प्रतिमा आहे. शासनाचे जे कार्यक्रम आहेत, एक सामाजिक भावना आहे, ही सामाजिक भावना जागृत ठेवायचं काम हे आपल्यासारखे समाज क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी करत असतील. हा क्रांतीचा महिना चालू आहे. काल 9 ऑगस्ट होता, क्रांती दिन होता. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आहे. ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे. आता इथून पुढे आपला देश कधीही पारतंत्र्यात जाणार नाही. आणि कुणाला वाटलं की आपल्या घरामध्ये स्वातंत्र्य सैनिक जन्माला यावा, तसंही होणार नाही. परंतु एवढं नक्की सांगतो की ज्याला कुणाला वाटेल की माझ्या घरामध्ये एक चांगला व्यक्ती जन्माला यावा, तर त्याच्या घरामध्ये एक समाजसेवक, संवेदनशीलता असणारा एखादा व्यक्ती जन्माला येऊ शकतो. आणि त्याची संवेदनशीलता जागृत ठेवून तरच ही आपली लोकशाही, हे आपलं स्वातंत्र्य अबाधित राहत असतं. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी इथं आम्हाला आमंत्रित केलं आणि मला भूषणावं केलं. या भूषणावं क्षणात माझ्यासोबत कार्य करणारे अनेक अनेक हात आहेत. मी त्यांचा एक प्रतिनिधी आहे. त्या अनेक हातापैकी माझ्यासोबत काम करणारे सूर्यकांत पटवळ आहेत, राजेंद्र चव्हाण आहेत, संदीप बाबर आहेत, बाळासाहेब शिंदे आहेत, बाळासाहेब भोसले आहेत. असे अनेक अनेक हात माझ्यासोबत काम करत असतात. मी त्यांचा एक प्रातिनिधिक आहे आणि जो मला मिळालेला जो पुरस्कार आहे तो मला समाज कामासाठी मिळाला आहे. तो मी समाज कामासाठीच अर्पित करतो. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
खूप खूप धन्यवाद साहेब. भरत नाना पाटील यांचे अतिशय बहुमूल्य